चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 9 मधील चॅप्टर नंबर 1 सेट्स मधील प्रॅक्टिस सेट 1.3 सॉर्ट आउट करणार आहोत. सो त्यापूर्वी काही बेसिक कन्सेप्ट क्लिअर करूया, म्हणजे हा प्रॅक्टिस सेट सोडवणं अगदी सोपं होऊन जाईल. सो सी दी फर्स्ट पॉइंट, वेन डायग्राम्स. British logician John Wayne was the first to use the closed figure to represent the set. सेटचं प्रेझेंटेशन करण्यासाठी जॉन वेन या ब्रिटिश लॉजिशियनने काय केलेलं आहे? क्लोज फिगरचा यूज केलेला आहे. इज इट क्लिअर? सच अ रिप्रेझेंटेशन इज कॉल्ड वेन डायग्राम्स. इज इट क्लिअर? एक्झाम्पल थ्रू समजावून घेऊया. फॉर एक्झाम्पल, सेट ए मध्ये 1 2 3 4 5 हे 5 एलिमेंट्स आहेत. तेच आपण डायग्राम थ्रू कसं शो करू शकतो? कोणतीही क्लोज फिगर घ्यायची आहे. स्क्वेअर, रेक्टँगल, इलिप्स, सर्कल, वॉट एव्हर, पेंटागॉन, हेक्सागॉन, कोणतीही क्लोज फिगर आणि त्या फिगरमध्ये सेटचं नेमिंग करायचं आहे आणि त्या सेटमध्ये एलिमेंट्स प्रेझेंट करायचे आहेत. इज इट क्लिअर? या प्रेझेंटेशनला आपण काय म्हणणार आहे? वेन डायग्राम. इज इट क्लिअर? देन सेकंड एक्झाम्पल, set B is the set of all x such that x condition आहे -10 less than and equal to x less than and equal to 0 and second condition x is an integer. x हा एक इंटेजर आहे आणि ही जी कंडिशन आहे त्यासाठी आपण नंबर लाईन रिकॉल करूया. सीधी नंबर लाईन हा 0 दॅट मीन्स ओरिजिन. ओरिजिनच्या राईट हँड साईडला पॉझिटिव्ह नंबर्स अँड लेफ्ट हँड साईडला निगेटिव्ह नंबर्स. सो कंडिशन काय आहे? -10 आणि 0 यांच्या बिटवीनचे आणि इज इक्वल टू, दॅट मीन्स त्यामध्ये 0 पण येणार आहे आणि -10 पण येणार आहे. इज इट क्लिअर? लेस दॅन अँड इज इक्वल टू हे साईन असल्यामुळं 0 सुद्धा आहे आणि -10, दॅट मीन्स 0 पासूनचे -10 पर्यंतचे नंबर्स. इज इट क्लिअर? सो नंबर लाईनवरचे 0 पासूनचे -10 पर्यंतचे नंबर, दॅट मीन्स 0, -1, -2, -3, -4, -5, -6, -7, -8, -9 and -10. हा जो सेट येणार आहे 0 पासून -10 पर्यंतचा. इज इट क्लिअर? आणि या सेटमध्ये 0 ही इन्क्लूड आहे आणि -10 सुद्धा इन्क्लूड आहे. इज इट क्लिअर? सो हा बीचा सेट आपण लिस्टिंग मेथडनी कसा लिहू शकतो? 0, -1, -2 अप टू -10. इज इट क्लिअर? सो वेन डायग्राम थ्रू हे प्रेझेंटेशन, सेटचं नेमिंग बी, त्यानंतर बी सेटमध्ये जे एलिमेंट्स आहेत ते या क्लोज फिगरमध्ये शो करायचे आहे. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट पॉइंट, सबसेट. इफ ए अँड बी आर टू गिव्हन सेट अँड एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी is also element of set A, then B is the subset of A. It is written as B is the subset of A. Is it clear? हा जो सिम्बॉल आहे हा सबसेटसाठी यूज केला जातो. इज इट क्लिअर? आपण एक्झाम्पल थ्रू समजावून घेऊया. फॉर एक्झाम्पल, ए या सेटमध्ये 1 to 8 पर्यंतचे नॅचरल नंबर्स आहेत. इज इट क्लिअर? बी सेटमध्ये 2, 4, 6, 8 हे इव्हन नंबर्स आहेत. सो बी सेटमधील सगळे एलिमेंट्स हे ए सेटमध्ये प्रेझेंट आहेत. इज इट क्लिअर? सो बी हा एचा सबसेट झालेला आहे. इज इट क्लिअर? वेन डायग्राम थ्रू आपण कसं शो करू शकतो? बी आतील सर्कलमध्ये, दॅट मीन्स बी सेटमध्ये जे एलिमेंट्स आहेत ते या सर्कलमध्ये आपण मेन्शन केलेले आहेत. 2, 4, 6 and 8. त्यानंतर ए सेट, दॅट मीन्स ए सेटमध्ये बी सेटमध्ये सुद्धा एलिमेंट्स आहेत आणि एक्स्ट्रा एलिमेंट्स आहेत. इज इट क्लिअर? दॅट मीन्स बी सेट इज दी सबसेट ऑफ ए. इज इट क्लिअर? सुरुवातीला आपण लास्ट लेक्चरला काय स्टडी केलेलं आहे? जर ए मधील एलिमेंट्स बी मध्ये असतील आणि सेम एलिमेंट्स बी मधील ए मध्ये असतील तर ए आणि बी हे इक्वल सेट होतात. बट इथं बी मधील एलिमेंट्स ए मध्ये आहेत, बट ए मधील एलिमेंट्स सगळे एलिमेंट्स हे बी मध्ये नाही आहेत. दॅट मीन्स इथं काय कंडिशन आहे? बी इज दी सबसेट ऑफ ए. इज इट क्लिअर? सो नोट काय आहे? एव्हरी सेट इज दी सबसेट ऑफ इटसेल्फ. तो स्वतःचा सबसेट असतो. दॅट मीन्स ए इज दी सबसेट ऑफ ए. इज इट क्लिअर? त्यानंतर नेक्स्ट, एम्प्टी सेट इज दी सबसेट ऑफ एव्हरी सेट. That is empty set, that means phi. Phi that means
हेच आपण असं देखील शो करू शकतो. इज इट क्लिअर? एम्प्टी सेट इज द सबसेट ऑफ ए. दॅट मीन्स एम्प्टी सेट इज द सबसेट ऑफ एव्हरी सेट. इज इट क्लिअर? त्यानंतर थर्ड आहे, इफ set A and set B are equal set, then A is the subset of B and B is the subset of A. Is it clear? त्यानंतर हीच रिव्हर्स कंडिशन इथे घेतलेली आहे. If A is the subset of B and B is the subset of A, then set A and set B are equal sets. Is it clear? Then next point, universal set. That means bigger set. Is it clear? Bigger set which will be accommodate all given sets under the consideration. That means universal set हा मोठा सेट असतो आणि त्याच्या अंडर हे इतर छोटे सेट येत असतात. Is it clear? That means universal set is denoted by capital U and in Venn diagram it is represented by rectangle. युनिव्हर्सल सेट हा युनी इंडिकेट केला जातो आणि वेन डायग्राम मध्ये युनिव्हर्सल सेट हा रेक्टँगलनी शो केला जातो. जे क्लिअर? फॉर एक्झाम्पल युनिव्हर्सल सेट मध्ये 1 to 10 हे नॅचरल नंबर आहेत. त्यानंतर ए सेट मध्ये 1 3 5 7 9 हे ऑड नंबर्स आहेत. जे क्लिअर? सो वेन डायग्राम थ्रू आपण हे कसं दाखवू शकतो? युनिव्हर्सल सेट मध्ये हा ए सेट सुद्धा इन्क्लुडेड आहे आणि एक्स्ट्रा हे एलिमेंट सुद्धा आहेत. इज इट क्लिअर? दॅट मीन्स युनिव्हर्सल सेट हा बिगर सेट आहे. इज इट क्लिअर? सो ए इज द सबसेट ऑफ यू असं सुद्धा आपण म्हणू शकतो. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट पॉइंट, कॉम्प्लिमेंट ऑफ ए सेट. दॅट मीन्स ऑपोजिट सेट. सपोज यू इज एन युनिव्हर्सल सेट. इफ सेट बी इज द सबसेट ऑफ युनिव्हर्सल सेट, then the set of all elements in U which are not in set B is called complement of B. हे जे डिस्क्रिप्शन आहे ते आपण एक्झाम्पल थ्रू समजावून घ्या. त्यापूर्वी आपण हा कॉम्प्लिमेंट कसा शो केला जातो ते स्टडी करूया. इट इज डिनोटेड बाय बी डॅश. दॅट मीन्स बी कॉम्प्लिमेंट असाही लिहिला जातो किंवा बी कॉम्प्लिमेंट दॅट मीन्स बीच्या अप्पर साईडला सी छोटा सी असा मेन्शन केला जातो. इज इट क्लिअर? दॅट मीन्स कॉम्प्लिमेंट असाही शो केला जातो किंवा असाही शो केला जातो. इज इट क्लिअर? सेट बी कॉम्प्लिमेंट इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज द एलिमेंट ऑफ युनिव्हर्सल सेट अँड एक्स इज नॉट एलिमेंट ऑफ सेट बी. दॅट मीन्स बी कॉम्प्लिमेंटमध्ये असणारे जे एलिमेंट्स आहेत ते युनिव्हर्सल सेटमध्ये आहेत बट ते सेट बी मध्ये नाही. इज इट क्लिअर? बी तील एलिमेंट्स हे बी कॉम्प्लिमेंट मध्ये नसणार आहे. इज इट क्लिअर? एक्झाम्पल, युनिव्हर्सल सेट 1 to 10 पर्यंतचे नॅचरल नंबर्स आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. इज इट क्लिअर? त्यानंतर सेट ए मध्ये इव्हन नंबर्स दिलेले आहेत 2 4 6 8 and 10. इज इट क्लिअर? दॅट मीन्स बी कॉम्प्लिमेंट आणि बी हे काय असतात? ऑपोजिट असतात. दॅट मीन्स एचे जे मेंबर्स आहेत ते ए कॉम्प्लिमेंटमध्ये नसणार आहेत बट ते युनिव्हर्सल सेटमध्ये असणार आहेत. इज इट क्लिअर? पण वेन डायग्राम थ्रू समजावून घ्या. एचे एलिमेंट्स दॅट मीन्स 2 4 6 8 and 10. इज इट क्लिअर? सो एचा ऑपोजिट सेट दॅट मीन्स ए कॉम्प्लिमेंट दॅट मीन्स एचे मेंबर्स हे ए कॉम्प्लिमेंटमध्ये नसणार आहेत आणि ए कॉम्प्लिमेंटचे मेंबर हे ए मध्ये नसणार आहेत बट या दोन्हीचेही एलिमेंट्स हे युनिव्हर्सल सेटमध्ये असणार आहेत. इज इट क्लिअर? दॅट इज नो एलिमेंट आर कॉमन इन ए अँड ए कॉम्प्लिमेंट. इज इट क्लिअर? दॅट मीन्स हे ऑपोजिट सेट तयार झालेले आहे. एचे एलिमेंट्स ए कॉम्प्लिमेंटमध्ये नाही आहेत आणि ए कॉम्प्लिमेंटचे एलिमेंट्स हे ए मध्ये नाही आहेत. इज इट क्लिअर? दॅट मीन्स सेट ए अँड सेट ए कॉम्प्लिमेंट्स आर ऑपोजिट सेट्स. Is it clear? That means no common elements are there. So A is the subset of universal set. That means A चे जे एलिमेंट्स आहेत ते सगळे एलिमेंट्स हे युनिव्हर्सल सेटमध्ये आहेत. कारण युनिव्हर्सल सेटमध्ये हा ए सेट पण येतो आणि हा ए कॉम्प्लिमेंट हा सेट देखील येत असतो. Is it clear? That means A is the subset of universal set and A complement. It is also subset of universal set. Is it clear? Then
युनिव्हर्सल सेटचा कॉम्प्लिमेंट इट इज 5. दॅट मीन्स एम्प्टी सेट. दॅट मीन्स युनिव्हर्सल सेटचा कॉम्प्लिमेंट दॅट मीन्स जे एलिमेंट्स युनिव्हर्सल सेटमध्ये नाही आहेत ते एलिमेंट्स म्हणजेच काय असणार आहे, कोणतेच एलिमेंट नसणार आहेत. दॅट मीन्स ब्लँक येणार आहे, नल सेट येणार आहे. जितक्या आणि नल सेटचा कॉम्प्लिमेंट दॅट मीन्स युनिव्हर्सल सेट ह्या ऑपोजिट कंडिशन्स दिलेल्या आहेत. जितक्या सो आपण प्रॅक्टिस सेट स्टार्ट करूया. सी दी फर्स्ट क्वेश्चन इन प्रॅक्टिस सेट 1.3. If A is the set of A, B, C, D and E, B is the set of C, D, E and F, C is the set of B and D is the set of A and E. Then which of the following statements are true and which are false? That means हे given जे सेट्स दिलेले आहेत सबसेट ते ॲक्च्युअलमध्ये सबसेट आहेत की नाही हे आपल्याला जस्ट फाइंड आउट करायचं आहे. आपण वन बाय वन सॉल्व करूया. गिव्हन सेट इथं मेन्शन केलेले आहेत. पहिलं स्टेटमेंट दिलेलं आहे सी इज दी सबसेट ऑफ बी. सो सीचे एलिमेंट्स काय आहेत, सी इज दी सेट ऑफ बी अँड डी. इज इट क्लिअर? देन बी इज दी सेट ऑफ सी, डी, ई अँड एफ. सी, डी, ई अँड एफ सबसेट आहे. दॅट मीन्स सी मधील सगळे एलिमेंट्स हे बी मध्ये असायला हवेत. इज इट क्लिअर? आपण चेक करूया. सो डी हा बी सेटमध्ये पण आहे बट बी हा एलिमेंट बी सेटमध्ये नाही आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स सी सबसेट बी आपल्याला म्हणता येणार नाही आहे. इज इट क्लिअर? सो देअरफॉर सी सबसेट बी इज false. It is false statement. Is it clear? Then next second one, A subset D. That means A चे सगळे एलिमेंट्स हे D मध्ये असायला हवेत तरच आपण A सबसेट D असं म्हणू शकतो. Is it clear? So A चे एलिमेंट्स काय आहेत? A is the set of A, B, C, D and E. Then D चे एलिमेंट्स D is the set of A and E. Is it clear? So इथे जर आपण चेक केलं तर A सेट मधील हा A D मध्ये प्रेझेंट आहे, त्यानंतर हा E सुद्धा प्रेझेंट आहे. बट B, C and D हे जे 3 एलिमेंट्स आहेत ते D सेट मध्ये प्रेझेंट नाही आहेत. इज इट क्लिअर? दॅट मीन्स A सबसेट D आपल्याला म्हणता येणार नाही. बट इथं रिव्हर्स कंडिशन जर आपण घेतली, इथं जर सपोज D सबसेट A दिला असता तर ते स्टेटमेंट आपल्याला ट्रू म्हणता आलं असतं कारण D चे एलिमेंट्स हे A मध्ये प्रेझेंट आहेत. बट इथं A सबसेट D दिलेला आहे. सो A चे सगळे एलिमेंट्स हे D मध्ये प्रेझेंट नाही आहेत. सो देअरफॉर वी कॅन राईट A सबसेट D इज false statement. Is it clear? Then next third one, आहे D subset B. That means D चे एलिमेंट्स हे B मध्ये असायला हवेत. सो आपण चेक करूया. D is the set of A and E and B is the set of C, D, E and F. सो इथे जर आपण ऑब्झर्व केलं तर हा E एलिमेंट B सेटमध्ये आहे बट हा जो A एलिमेंट आहे तो B सेटमध्ये नाही आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स सगळेचे सगळे एलिमेंट्स हे B मध्ये नाही आहे. सो देअरफॉर वी कॅन से D सबसेट B इज फॉल्स स्टेटमेंट. Is it clear? Then next fourth one, fourth set आहे D सबसेट A. Is it clear? इथे जर आपण ऑब्झर्व केलं तर सेकंड एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं होतं A सबसेट D आणि इथं फोर्थ वन मध्ये काय दिलेलं आहे D सबसेट A. दॅट मीन्स D चे जे एलिमेंट्स आहेत ते A मध्ये प्रेझेंट आहेत. इज इट क्लिअर? पण वन्स अगेन इथं रिपीट करूया. D is the set of
A and E. Then A is the set of A set मध्ये A, B, C, D and E हे एलिमेंट्स आहेत. इज इट क्लिअर? दॅट मीन्स डी सेटचे सगळे एलिमेंट्स हे ए सेटमध्ये आहेत. इज इट क्लिअर? दॅट मीन्स वी कॅन से देअरफॉर डी सबसेट ए इज ट्रू स्टेटमेंट. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट फिफ्थ वन. फिफ्थ सेट आहे बी सबसेट ए. सो आपण चेक करूया बी चे एलिमेंट्स. बी इज द सेट ऑफ C, D, E and F. Then A is the set of A, B, C, D and E. So इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर C A मध्ये प्रेझेंट आहे, त्यानंतर D सुद्धा प्रेझेंट आहे, त्यानंतर E सुद्धा या सेटमध्ये प्रेझेंट आहे. बट बी सेटमधील हा जो एफ एलिमेंट आहे तो ए सेटमध्ये प्रेझेंट नाही आहे. दॅट मीन्स बी सबसेट ए असं आपल्याला म्हणता येणार नाही आहे. इज इट क्लिअर? सो देअरफॉर बी सबसेट ए इज फॉल्स स्टेटमेंट. इज इट क्लिअर? देन सिक्स्थ वन. सी सबसेट ए. सो सी चे एलिमेंट्स चेक करूया. सी इज द सेट ऑफ बी अँड डी ओनली. देन ए इज द सेट ऑफ ए, बी, सी, डी अँड ई. इज इट क्लिअर? सो बी हा ए सेटमध्ये प्रेझेंट आहे, त्यानंतर डी सुद्धा ए सेटमध्ये प्रेझेंट आहे. दॅट मीन्स सी चे सगळे एलिमेंट्स हे ए मध्ये प्रेझेंट आहेत. So therefore C is the subset of A is true statement. Is it clear? Then next question. See the question number second. Take the set of natural numbers from 1 to 20 as universal set. That means U हा सेट आहे तो 1 to 20 चा नॅचरल नंबरचा सेट असणार आहे. Is it clear? And show set X and set Y using Venn diagram. So X set आहे. X is the set of all X such that X is a natural number and condition काय आहे? 7 is less than X is less than 15. That means हा जो X आहे तो नॅचरल नंबर आहे आणि तो 7 and 15 च्या बिटवीन्स आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर Y is the set of all Y such that Y is natural number and second condition काय आहे? Y is the prime number from 1 to 20. So Y हा एक prime number आहे from 1 to 20. Prime number that means a number having only two factors, 1 and number itself. Is it clear? So आपण सॉल्व करूया. सुरुवातीला आपण युनिव्हर्सल सेट मेन्शन करूया. U इट इज 1 to 20 चे आपल्याला नॅचरल नंबर घ्यायचे आहे. 1, 2, 3, 4, 5 अप टू 20. इज इट क्लिअर? त्यानंतर X सेट गिवन आहे. X इज द सेट ऑफ ऑल X सच दॅट X इज नॅचरल नंबर. हा एक नॅचरल नंबर आहे अँड सेकंड कंडिशन आहे 7 इज लेस दॅन X इज लेस दॅन 15. सो हा सेट काय तयार होईल? Xचा सेट तयार करून घेऊया. ही जी कंडिशन आहे ते आपल्याला कशी मेन्शन करता येईल? 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 and 15. बट कंडिशन काय आहे? लेस दॅन. दॅट मीन्स 7 and 15 च्या बिटवीनचे नंबर्स आपल्याला घ्यायचे आहेत. 7 इज लेस दॅन X इज लेस दॅन 15. दॅट मीन्स 7 and 15 चे बिटवीनचे नंबर्स फक्त आपल्याला मेन्शन करायचे आहेत. बिटवीन हा वर्ड असल्यामुळं 7 and 15 हे नंबर्स आपल्याला घेता येणार नाही आहेत. इज इट क्लिअर? 7 and 15 च्या बिटवीन दॅट मीन्स फक्त हे नंबर येणार आहेत. इज इट क्लिअर? दॅट मीन्स Xचा सेट कसा शो करता येईल? X इज द सेट ऑफ 8,
9, 10, 11, 12, 13 and 14. Is it clear? That means युनिव्हर्सल सेट हा घ्यायचा आहे आणि एक्सचा सेट हा तयार झालेला आहे. सो तर आपण वेन डायग्राम शो करूया. सुरुवातीला एक्सचा सेट शो करण्यासाठी आपण सर्कल ड्रॉ करूया. सर्कलमध्ये आपण एक्सचा सेट मेन्शन करणार आहोत. एक्सच्या सेटमध्ये काय आहे? 8, 9, 10, 11, 12, 13 अँड 14. इज इट क्लिअर? त्यानंतर युनिव्हर्सल सेट हा आपण रेक्टँगलनी शो करत असतो. सो आपण इथं रेक्टँगल ड्रॉ करूया. रेक्टँगल दॅट मीन्स युनिव्हर्सल सेट. इज इट क्लिअर? सो एक सेटमध्ये नाही बट ते युनिव्हर्सल सेटमध्ये आहे असे नंबर्स आपल्याला इथं मेन्शन करायचे आहेत. इज इट क्लिअर? सो युनिव्हर्सल सेटमध्ये 1 पासूनचे 20 पर्यंतचे नॅचरल नंबर्स आहेत. इज इट क्लिअर? दॅट मीन्स जे एक सेटमध्ये नाहीत ते आपल्याला इथं मेन्शन करावे लागणार आहे. दॅट मीन्स 1, 2, 3, 4, 5, 6 त्यानंतर 7, 8 या सेटमध्ये प्रेझेंट आहे. सो 8, 9, 10, 11, 12, 13 अँड 14 सोडून उरलेले 15, 16, 17, 18, 19 अँड 20. इज इट क्लिअर? दॅट मीन्स चा मीनिंग काय होणार आहे? एक सेटचे एलिमेंट्स हे यू सेटमध्ये प्रेझेंट आहे. दॅट मीन्स एक्स इज द सबसेट ऑफ यू. बट इथं आपल्याला हे मेन्शन करायचं नाही. सिम्पली आपल्याला हे वेन डायग्राम थ्रू शो करायचं आहे. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट सेट. सुरुवातीला आपण युनिव्हर्सल सेट मेन्शन करूया. 1 to 20 पर्यंतचे नॅचरल नंबर्स 1, 2, 3, 4 अप टू 20. इज इट क्लिअर? त्यानंतर वाय सेट गिवन आहे. वाय इज द सेट ऑफ ऑल वाय सच दॅट वाय इज नॅचरल नंबर. वाय हा नॅचरल नंबर आहे. अँड सेकंड कंडिशन इज वाय इज प्राइम नंबर. वाय इज प्राइम नंबर फ्रॉम 1 to 20. इज इट क्लिअर? सो आपण वाय सेट सुरुवातीला तयार करून घेऊया. सी हियर prime number. Prime number that means having only 2 factors. Suppose 2 चे फॅक्टर्स काय आहे? 1 and number itself. Is it clear? त्यानंतर 3 चे फॅक्टर्स 1 and number itself. असे प्राइम नंबर आपल्याला 1 to 20 पर्यंतचे घ्यायचे आहेत. फ्रॉम 1 to 20. दॅट मीन्स हे काय होणार आहे? 2, 3 त्यानंतर 5. 5 चे फॅक्टर सुद्धा काय होणार आहे? 1 and 5. इज इट क्लिअर? त्यानंतर 7 चे फॅक्टर सुद्धा 1 and 7. इज इट क्लिअर? दॅट मीन्स 2, 3, 5, 7 त्यानंतर 11, 13, 17 and 19. हे 1 to 20 पर्यंतचे प्राइम नंबर्स आहेत. इज इट क्लिअर? सो हा वायचा सेट आपण कसा लिहू शकतो? वाय इज द सेट ऑफ 2, 3, 5, 7, 11, 13, 17 and 19. Is it clear? So वेन डायग्राम आता शो करायची आहे. सुरुवातीला आपल्याला वायचा सेट शो करायचा आहे. त्यासाठी आपण सर्कल ड्रॉ करूया. या सर्कलमध्ये कोणताही क्लोज शेप आपण घेऊ शकतो. सो आपण सर्कल ड्रॉ केलेला आहे. सो वायचे एलिमेंट्स 2, 3, 5, 7, 11, 13, 17 and 19. इज इट क्लिअर? त्यानंतर युनिव्हर्सल सेटसाठी आपल्याला रेक्टँगल ड्रॉ करावा लागतो. सो आपण रेक्टँगल ड्रॉ करूया. इट इज युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेटमध्ये हे वायचे जे एलिमेंट्स आहेत ते सोडून इथं युनिव्हर्सल सेटमधले एलिमेंट्स येणार आहेत. दॅट मीन्स युनिव्हर्सल सेटमध्ये हा वाय सुद्धा इन्क्लुडेड आहे. इज इट क्लिअर? सो 1 त्यानंतर 2 इथं आलेला आहे. सो 2 इथं आपण लिहिणार नाही आहोत. त्यानंतर 3 सुद्धा आहे. सो 4 त्यानंतर 5 सुद्धा आहे. सो 6 त्यानंतर 7 आहे. सो 8 त्यानंतर 9 10 11 प्राइम नंबर आहे. सो 12 त्यानंतर 14 15 16 17 प्राइम नंबर आहे. सो 18
19 इथं आलेला आहे प्राईम नंबर. सो नॅचरल नंबर 20. इज इट क्लिअर? दॅट मीन्स वाय इज द सबसेट ऑफ यू. दॅट मीन्स यू सेटमध्ये 1 to 20 पर्यंतचे हे सगळे नॅचरल नंबर आलेले आहेत. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट क्वेश्चन. सी दी थर्ड क्वेश्चन. यू इज द सेट ऑफ 1 2 3 7 8 9 10 11 12 and P is the set of 1 3 7 and 10. Then first one, show the set U, P and P complement by Venn diagram. And second one, verify complement of P complement is equal to P. सुरुवातीला आपण हा फर्स्ट वन सॉल्व करूया. युनिव्हर्सल सेट आणि P चा सेट हे गिव्हन सेट्स आहेत. बट आपला क्वेश्चन काय आहे? शो दी सेट्स U, P and P complement by Venn diagram. सो त्यासाठी आपल्याला P कॉम्प्लिमेंटचा सेट तयार करून घ्यावा लागेल. जितक्या सो यूचा सेट काय आहे? यू इज द सेट ऑफ 1 2 3 7 8 9 10 11 and 12. त्यानंतर Pचा सेट, P इज द सेट ऑफ 1 3 7 and 10. सो P कॉम्प्लिमेंटचा सेट, P कॉम्प्लिमेंट दॅट मीन्स Pचा ऑपोजिट सेट. दॅट मीन्स Pचे एलिमेंट्स हे P कॉम्प्लिमेंटमध्ये नसणार आहेत बट ते युनिव्हर्सल सेटमध्ये असणार आहेत. इज इट क्लिअर? दॅट मीन्स P कॉम्प्लिमेंटचे एलिमेंट्स Pमध्ये नसणार आहेत आणि Pचे एलिमेंट्स हे P कॉम्प्लिमेंटमध्ये नसणार आहेत. बट या दोन्हीचेही एलिमेंट्स हे Uमध्ये दॅट मीन्स युनिव्हर्सल सेटमध्ये असणार आहेत. इज इट क्लिअर? दॅट मीन्स 1 3 7 and 10 1 3 7 and 10 हे एलिमेंट्स ड्रॉप केले तर रिमेनिंग जे एलिमेंट्स आहेत ते P कॉम्प्लिमेंटचे असणार आहेत. इज इट क्लिअर? दॅट मीन्स 2 8 9 11 and 12. इज इट क्लिअर? सो P कॉम्प्लिमेंटचा सेट काय तयार होणार आहे? 2 8 9 11 and 12. इज इट क्लिअर? सो आता आपल्याला वेन डायग्राम ड्रॉ करायचे आहे. सुरुवातीला आपण Pचा सेट शो करण्यासाठी एक सर्कल ड्रॉ करूया. सर्कलमध्ये दॅट मीन्स या क्लोज फिगरमध्ये आपण Pचे एलिमेंट शो करणार आहोत. दॅट मीन्स 1 3 7 and 10 1 3 7 and 10. इज इट क्लिअर? त्यानंतर युनिव्हर्सल सेट शो करण्यासाठी रेक्टँगल ड्रॉ करावा लागेल. इज इट क्लिअर? युनिव्हर्सल सेट दॅट मीन्स यू. इज इट क्लिअर? दॅट मीन्स यूच्या सेटमध्ये Pचे मेंबर्स हे येणार आहेत. दॅट मीन्स जे रिमेनिंग मेंबर्स आहेत ते आपल्याला इथं लिहावे लागतील. इज इट क्लिअर? दॅट मीन्स 2 8 9 11 and 12. इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर Pचे जे एलिमेंट्स आहेत ते इथं नाही आहेत आणि इथं जे साईडचे एलिमेंट्स आहेत ते Pमध्ये नाही आहेत. दॅट मीन्स Pचा ऑपोजिट सेट हा तयार झालेला आहे. दॅट मीन्स 2 8 9 11 and 12 हा ऑपोजिट सेट तयार झालेला आहे. दॅट मीन्स तो P कॉम्प्लिमेंट आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स P कॉम्प्लिमेंट आणि P या दोन्हीही सेटचे मेंबर्स हे युनिव्हर्सल सेटमध्ये इन्क्लुडेड आहेत. इज इट क्लिअर? दॅट मीन्स P इज द सबसेट ऑफ U and P कॉम्प्लिमेंट इज द सबसेट ऑफ U. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट सेकंड वन आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. व्हेरीफाय complement of P complement is equal to P. Is it clear? So Uचा सेट गिव्हन आहे. इथं आपण मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर Pचा सेट आणि Pच्या सेटमध्ये जे मेंबर्स आहेत ते ड्रॉप करून उरलेले जे मेंबर्स आहेत ते P कॉम्प्लिमेंटमध्ये आहेत. सो आपण Pचा सेट इथं मेन्शन करूया. Pचा सेट काय आहे? 1 3 7 and 10. इज इट क्लिअर? तर आपण नंबर 1 नी इंडिकेट करूया. त्यानंतर P कॉम्प्लिमेंटचा दॅट मीन्स हे मेंबर्स ड्रॉप करून येणारा सेट. दॅट मीन्स 2 8 9 11 and 12. इज इट क्लिअर? सो कॉम्प्लिमेंट ऑफ P कॉम्प्लिमेंट हा सेट काय तयार होईल? कॉम्प्लिमेंट ऑफ P कॉम्प्लिमेंट दॅट मीन्स P कॉम्प्लिमेंटमध्ये जे मेंबर्स आहेत ते त्याच्या कॉम्प्लिमेंटमध्ये नसणार आहेत. इज इट क्लिअर? दॅट मीन्स P कॉम्प्लिमेंटमध्ये काय मेंबर्स आहेत? 2 8 9 11 and 12 हे ड्रॉप करून युनिव्हर्सल सेटमध्ये रिमेनिंग सगळे जे मेंबर्स आहेत ते कॉम्प्लिमेंट ऑफ P कॉम्प्लिमेंटमध्ये येणार आहेत. इज इट क्लिअर? दॅट मीन्स कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट
दॅट मीन्स पी कॉम्प्लिमेंटमधले मेंबर्स ड्रॉप करायचे आहेत. इज इट क्लिअर? दॅट मीन्स हा सेट काय तयार होणार आहे? 1, 3, 7 अँड 10. दॅट मीन्स पी कॉम्प्लिमेंट अँड कॉम्प्लिमेंट ऑफ पी कॉम्प्लिमेंट हे ऑपोजिट सेट तयार झालेले आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स त्याला जर आपण सेकंड नंबरनी इंडिकेट केलं तर इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर P इज इक्वल टू, दॅट मीन्स P इज द सेट ऑफ 1, 3, 7 अँड 10 अँड कॉम्प्लिमेंट ऑफ P कॉम्प्लिमेंट इज द सेट ऑफ 1, 3, 7 अँड 10. या दोन्हीही सेटच्या RHS काय आहे? इक्वल आहे. इज इट क्लिअर? RHS इक्वल आहे. दॅट मीन्स 1, 3, 7 अँड 10. 1, 3, 7 अँड 10. RHS इक्वल आहे. दॅट मीन्स LHS सुद्धा इक्वल असणारच आहेत. इज इट क्लिअर? RHS इक्वल आहे. सो LHS सुद्धा इक्वल आहे. सो हेच आपण कसं लिहू शकतो? P इज इक्वल टू P इज इक्वल टू कॉम्प्लिमेंट ऑफ P कॉम्प्लिमेंट. इज इट क्लिअर? इथं कंडिशन काय दिलेली आहे हेच फक्त आपण फिरवून लिहूया. इट इज अवर फायनल आन्सर. See the question number 4. A is the set of 1, 3, 2 and 7. Then write any 3 subset of A. So खूपच सिंपल असा क्वेश्चन आहे. A चे सबसेट दॅट मीन्स तो सेट हा A पेक्षा छोटा असला पाहिजे किंवा A इतकाच असला पाहिजे. इज इट क्लिअर? सपोज पण B सेट घेतला. B असं जर नेमिंग केलं तर कोणताही सिंगल टोन सेट आपण यातील घेऊ शकतो. सपोज 1. इज इट क्लिअर? दॅट मीन्स बी तील एलिमेंट हा ए मध्ये प्रेझेंट आहे. दॅट मीन्स बी इज द सबसेट ऑफ ए. इज इट क्लिअर? बी इज द सबसेट ऑफ ए. त्यानंतर सपोज सी सेट घेतला 7. इज इट क्लिअर? यातील कोणताही मेंबर आपण घेऊ शकतो 7. देन सीचा मेंबर दॅट मीन्स सीचा एलिमेंट हा ए मध्ये प्रेझेंट आहे. दॅट मीन्स C is the subset of A. Is it clear? Then suppose D set घेतला. यामध्ये जर आपण 2 एलिमेंट्स घेतले किंवा 3 एलिमेंट्स घेतले. सपोज 2 एलिमेंट्स 1 and 2 हे दोन्ही एलिमेंट्स हे A मध्ये प्रेझेंट आहेत. दॅट मीन्स D is the subset of A. Is it clear? त्यानंतर सेम जरी सेट घेतला तरी तो सबसेट असणार आहे. E इज द सेट ऑफ 1, 3, 2 अँड 7. इट इज ऑल्सो सबसेट ऑफ A. इज इट क्लिअर? E इज द सबसेट ऑफ A अँड A इज द सबसेट ऑफ E. इज इट क्लिअर? इथं आपण रिझन मेन्शन करूया. ऑलरेडी आपण हे इंट्रोडक्शनमध्ये स्टडी केलेलं आहे. सर रिझन काय राहील? सी every set is a subset of itself. Is a subset of itself. Is it clear? त्यानंतर आपण एम्प्टी सेट सुद्धा घेऊ शकतो. तर 3 एक्झाम्पल्स सांगितलेले आहेत बट एक्स्ट्रा आपण घेतो आहोत. If it is empty set. Is it clear? हा empty set सुद्धा A चा सबसेट असणार आहे. Is it clear? So F is the subset of A. So reason काय येणार आहे? See the reason? Empty set is the subset of every set. Is it clear? So reason mention करूया. Empty set is a subset of every set. Is it clear? हा खूपच सिंपल असा क्वेश्चन होता. देन नेक्स्ट क्वेश्चन. सी दी क्वेश्चन नंबर 5. फर्स्ट वन, राइट दी सबसेट रिलेशन बिटवीन दी सेट्स. P is the set of all residents in Pune. M is the set of all residents in Madhya Pradesh. I is the set of all residents in Indore. B is the set of all residents in India and H is the set of all residents in
महाराष्ट्र. गिव्हन जे सेट्स दिलेले आहेत त्यातील सबसेट रिलेशन जस्ट मेन्शन करायचं आहे. हा थोडासा जिओग्राफी रिलेटेड क्वेश्चन आहे. आपण सॉल्व करूया. सी दी फर्स्ट सेट, P is the set of all residents in पुणे. दॅट मीन्स पुण्यामध्ये राहणाऱ्या लोकांचा सेट हा P आहे. बट पुण्यातील लोक हे महाराष्ट्राचे सुद्धा रहिवासी आहेत. इज इट क्लिअर? सी दी मॅप. इट इज अवर महाराष्ट्र. इथं असं पुणे येणार आहे. दॅट मीन्स पुण्याचे लोक हे महाराष्ट्राचे रहिवासी आहेत. त्यानंतर पुण्याचे लोक हे इंडियाचे रहिवासी सुद्धा असणार आहेत. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट P. दॅट मीन्स पुण्याचा सेट आहे. इज इट क्लिअर? P इज द सबसेट ऑफ H. दॅट मीन्स H हा महाराष्ट्राचा सेट आहे. दॅट मीन्स पुण्याचे लोक हे महाराष्ट्रामध्ये येणार आहेत. इज इट क्लिअर? महाराष्ट्र. देन P दॅट मीन्स पुणेमध्ये राहणारी लोक. इज इट क्लिअर? P इज द सबसेट ऑफ B. दॅट मीन्स पुणे हे इंडियामध्ये सुद्धा येणार आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स P इज द सबसेट ऑफ B. इज इट क्लिअर? त्यानंतर इंदोर. इज इट क्लिअर? इंदोर ही सिटी मध्य प्रदेशमध्ये येते. इज इट क्लिअर? सी दी मॅप. हा मध्य प्रदेश आहे. सो समथिंग इथं असा इंदोर येणार आहे. इज इट क्लिअर? सो इंदोरचे जे लोक आहेत ते मध्य प्रदेशमध्ये येणार आहेत. इज इट क्लिअर? आणि हा इंदोर आहे तो इंडियामध्ये सुद्धा येणार आहे. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट इंदोर. दॅट मीन्स हा सेट आयने इंडिकेट केलेला आहे. आय इज द सबसेट ऑफ मध्य प्रदेश. इज इट क्लिअर? मध्य प्रदेशसाठी एम हे लेटर यूज केलेलं आहे. आय इज द सबसेट ऑफ एम. दॅट मीन्स मध्य प्रदेश. देन हा जो इंदोर आहे तो इंडियामध्ये सुद्धा येणार आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स आय इज द सबसेट ऑफ बी. इज इट क्लिअर? इज इंदोर अँड बी मीन्स इंडिया. देन H दॅट मीन्स महाराष्ट्र. महाराष्ट्र. H इज द सबसेट ऑफ इंडिया. इज इट क्लिअर? कारण हा महाराष्ट्र आहे तो इंडियाचाच एक स्टेट आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स H इज द सबसेट ऑफ B. त्यानंतर मध्य प्रदेश. इज इट क्लिअर? M. M दॅट मीन्स मध्य प्रदेश. मध्य प्रदेशचे जे रहिवासी आहेत ते इंडियाचे रहिवासी आहेत. सो M इज द सबसेट ऑफ B. दॅट मीन्स मध्य प्रदेश हा इंडियाचाच एक स्टेट आहे. इज इट क्लिअर? सो यातीलच नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5 मधील सेकंड क्वेश्चन. विच सेट कॅन बी द युनिव्हर्सल सेट फॉर अबव सेट्स. गिव्हन जे सेट्स दिलेले आहेत त्यासाठी ॲज ए युनिव्हर्सल सेट म्हणून कोणता सेट घेता येईल असा आपला क्वेश्चन आहे. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट सेट बी. दॅट मीन्स इंडियाचा सेट हा युनिव्हर्सल सेट होणार आहे. इज इट क्लिअर? कारण इंडियामध्ये ज्या मेन्शन केलेल्या इथं सिटीज आहेत दॅट मीन्स इंदोर आणि पुणे हे इंडियामध्ये इन्क्लूड आहे. त्यानंतर मेन्शन केलेले जे स्टेट्स आहेत दॅट मीन्स महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश हे सुद्धा इंडियामध्ये इन्क्लुडेड आहेत. इज इट क्लिअर? सो सेट बी दॅट मीन्स सेट ऑफ इंडिया. इज इट क्लिअर? can be the universal set. Universal set. Is it clear? पण reason mention करूया. All given cities and states are included in India. Are included in India. Is it clear? So इंडियाचा सेट काय होणार आहे? मोठा सेट होणार आहे. दॅट मीन्स इंडियाचा सेट हा युनिव्हर्सल सेट
होणार आहे. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट क्वेश्चन. सी दी क्वेश्चन नंबर 6. Which set of the numbers could be the universal set for the sets given below? First one, A is the set of multiple of 5, B is the set of multiple of 7 and C is the set of multiple of 12. That means हे जे गिवन 3 सेट्स दिलेले आहेत त्यासाठी युनिव्हर्सल सेट हा कोणता असणार आहे? इज इट क्लिअर? आपण सॉल्व करूया. A is the set of multiple of 5. Multiple of 5, that means 5 चा टेबल येणार आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स ए चा सेट 5, 10, 15, 20, 25 and so on. Is it clear? 5 चा टेबल, that means multiple of 5. Then set B is the set of multiple of 7. That means 7 चा टेबल येणार आहे. Is it clear? Multiple of 7. That means B सेट कसा लिहिता येईल? 7, 14, 21, 28 and so on. Is it clear? त्यानंतर C सेट दिलेला आहे. C is the set of multiple of 12. Is it clear? That means 12 चा टेबल येणार आहे. दॅट मीन्स सी चा सेट आपण कसा लिहू शकतो? 12, 24, 36, 48 अँड सो ऑन. इज इट क्लिअर? सो आपला गिव्हन क्वेश्चन काय आहे? या 3 सेटसाठी युनिव्हर्सल सेट कोणता असणार आहे? इज इट क्लिअर? सो सेट ऑफ नॅचरल नंबर दॅट मीन्स 1 पासून स्टार्ट होणारा सेट. इज इट क्लिअर? सेट ऑफ नॅचरल नंबर हा काय असणार आहे? 1, 2, 3, 4, 5 अँड सो ऑन. इज इट क्लिअर? दॅट मीन्स हे जे नॅचरल नंबर आहे या नॅचरल नंबरमध्ये हे मल्टिपल ऑफ 5 येणार आहेत. इज इट क्लिअर? हे नंबर दॅट मीन्स हे अनलिमिटेड आहे. दॅट मीन्स या नंबरमध्ये 5 चा टेबल येणार आहे. त्यानंतर या नॅचरल नंबरच्या सेटमध्ये 7 चा टेबल सुद्धा येणार आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर 12 चा टेबल सुद्धा या नॅचरल नंबरच्या सेटमध्ये येणार आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर सेट ऑफ होल नंबरचा जर सेट आपण घेतला तर होल नंबरचा सेट हा 0 पासून स्टार्ट होत असतो. इज इट क्लिअर? दॅट मीन्स नॅचरल नंबरच्या सेटमध्ये जर आपण 0 इन्क्लूड केला तर तो होल नंबरचा सेट तयार होत असतो. दॅट मीन्स 0, 1, 2, 3, 4 अँड सो ऑन. इज इट क्लिअर? दॅट मीन्स हा जो होल नंबरचा सेट आहे या सेटमध्ये 5 च्या टेबलमधील नंबर्स येणार आहेत. त्यानंतर 7 च्या टेबलमधील नंबर्स येणार आहेत अँड 12 च्या टेबलमधील नंबरसुद्धा येणार आहेत. इज इट क्लिअर? त्यानंतर सेट ऑफ इंटेजर्स दॅट मीन्स नंबर लाईनवरचे नंबर्स. Is it clear? That means 0, all positive numbers and all negative numbers. Is it clear? Negative numbers या साइडला एक्सटेंड होणार आहेत, पॉझिटिव्ह नंबर्स राईट साइडला एक्सटेंड होणार आहेत. दॅट मीन्स इंटेजर्समध्ये सुद्धा हे जे पॉझिटिव्ह नंबर्स आहेत इंटेजरचे या पॉझिटिव्ह नंबरमध्ये हे नंबर्स येणार आहेत. इज इट क्लिअर? दॅट मीन्स 5 च्या टेबलमधील नंबर्स येणार आहेत, 7 च्या टेबल्समधील नंबर्स येणार आहेत आणि 12 च्या टेबलमधील सुद्धा नंबर्स येणार आहेत. इज इट क्लिअर? सो आवर आन्सर इज, सो वी कॅन राईट आन्सर सेट ऑफ नॅचरल नंबर हा सेट आपण एन नी इंडिकेट करत असतो. सेट ऑफ नॅचरल नंबर, देन सेट ऑफ होल नंबर हा डब्ल्यू नी इंडिकेट करतो अँड सेट ऑफ इंटेजर्स हा आपण आय नी इंडिकेट करतो. जे क्लिअर? हे तिन्ही सेट आपल्याला या गिवन सेटसाठी युनिव्हर्सल सेट म्हणून घेता येतील. इज इट क्लिअर? वुड बी
the universal set for set A, set B and set C. इज इट क्लियर? या तिन्ही सेटपेक्षा हे जे सेट्स आहेत, नॅचरल नंबरचा सेट, होल नंबरचा सेट अँड इंटेजरचा सेट, हा मोठा आहे. इज इट क्लियर? दॅट मीन्स या तिन्ही सेटसाठी हे तिन्ही सेट आपल्याला युनिव्हर्सल सेट म्हणून घेता येतील. इज इट क्लियर? देन नेक्स्ट 6th मधील सेकंड क्वेश्चन. P is the set of all integers which are multiple of 4 and T is the set of all even square numbers. Is it clear? यासाठी सुद्धा आपल्याला युनिव्हर्सल सेट फाइंड आउट करायचा आहे. सॉल्व करूया. P is the set of integers which are multiple of 4. Multiple of 4 that means 4 चा टेबल येणार आहे. Multiple of 4. Is it clear? So P चा सेट काय लिहिता येईल आपल्याला? Multiple of 4 that means 4 चा टेबल. 4, 8. Is it clear? त्यानंतर 12, 16, 20 and so on. आणि इंटेजर्स म्हणजेच काय? इंटेजर्स that means 0, all positive numbers and all negative numbers. Is it clear? Negative numbers लेफ्ट हँड साईडला अनलिमिटेड आहेत, पॉझिटिव्ह नंबर्स राईट हँड साईडला अनलिमिटेड आहेत. सो पीचा सेट काय तयार होईल? सेट ऑफ इंटेजर्स दॅट मीन्स हे 4च्या टेबलमधील जे नंबर्स आहेत ते इंटेजर्समध्ये इन्क्लुडेड आहेत. इज इट क्लियर? सो P is the set of 4, 8, 12, 16, 20 and so on. Is it clear? त्यानंतर Tचा सेट दिलेला आहे. T is the set of all even square numbers. All even square numbers. So see here carefully. Even numbers that means 2च्या टेबलमध्ये येणारे नंबर्स. जितके आपण इथं अंडरस्टँडिंगसाठी मेन्शन करूया. इवन नंबर्स दॅट मीन्स 2च्या टेबलमध्ये 2, 4, 6, 8, 10 अँड सो ऑन. हे जे नंबर्स आहेत ते इवन नंबर्स आहेत. सो इवन स्क्वेअर दॅट मीन्स इवन नंबरचे स्क्वेअर आपल्याला घ्यायचे आहेत. दॅट मीन्स 2चा स्क्वेअर, त्यानंतर 4चा स्क्वेअर, 6चा स्क्वेअर, 8चा स्क्वेअर, 10चा स्क्वेअर अँड सो ऑन. इज इट क्लियर? दॅट मीन्स 2चा स्क्वेअर 4, 4चा स्क्वेअर 16, 6चा स्क्वेअर 36, 8 स्क्वेअर 64, 10 स्क्वेअर 100, 12 स्क्वेअर येणार आहे 144. इज इट क्लियर? हे नंबर्स एक्सटेंड होत राहणार आहेत. इज इट क्लियर? दॅट मीन्स इवन स्क्वेअर नंबर काय तयार झालेले आहेत? हे जे आलेले आहेत ते काय आहे? इवन स्क्वेअर. इवन स्क्वेअर. इज इट क्लियर? सो टीचा सेट आपल्याला कसा लिहिता येईल? टी इज द सेट ऑफ 4, 16, 36, 64, 100 नंतर 12 स्क्वेअर 144 अँड सो ऑन. इज इट क्लियर? सो यासाठी युनिव्हर्सल सेट होता. या पी साठी आणि टी साठी युनिव्हर्सल सेट म्हणून आपल्याला काय घेता येईल? सो पण जे क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये जे केलेलं आहे यातीलच फर्स्ट पॉईंट. सो वी कॅन राईट आवर आन्सर इज सेट ऑफ नॅचरल नंबर. सेट ऑफ नॅचरल नंबर जो 1 पासून स्टार्ट होतो. इज इट क्लियर? त्यानंतर सेट ऑफ होल नंबर दॅट मीन्स W ने इंडिकेट होणारा. आणि त्यानंतर सेट ऑफ इंटेजर्स. इज इट क्लियर? सेट ऑफ इंटेजर्स दॅट मीन्स तो आपण I ने इंडिकेट करत असतो.
would be universal set. Universal set for set P and set T. Is it clear? That means P चे जे मेंबर्स आहेत, P चे जे एलिमेंट्स आहेत आणि सेट T चे जे एलिमेंट्स आहेत ते या तिन्ही सेटमध्ये येणार आहेत. इज इट क्लियर? दॅट मीन्स या दोन्ही सेटसाठी आपल्याला हे तिन्ही सेट हे युनिव्हर्सल सेट म्हणून घेता येतील. इज इट क्लियर? देन नेक्स्ट क्वेश्चन. सी दी लास्ट क्वेश्चन, 7th one. Let all the student of a class is an universal set. Let set A be the students who secure 50% or more marks in maths. Then write the complement of set A. Complement of set A, that means set A मध्ये जे मेंबर्स येणार आहेत ते A च्या कॉम्प्लिमेंट मध्ये येणार नाहीयेत. इज इट क्लियर? हा इझी असा क्वेश्चन आहे, सॉल्व करूया. युनिव्हर्सल सेट, दॅट मीन्स क्लासमधील सगळी मुलं येणार आहेत. इज इट क्लियर? यू इज दी सेट ऑफ all students in a class. क्लासमधील सगळी मुलं, दॅट मीन्स युनिव्हर्सल सेट. इज इट क्लियर? त्यानंतर ए सेटमधील, दॅट मीन्स ज्या स्टुडंटला 50% और मोर मार्क्स मिळालेले आहेत मॅथ्समध्ये ते ए या सेटमध्ये येणार आहेत. इज इट क्लियर? दॅट मीन्स द स्टुडंट्स who secure 50% or more marks in maths. Is it clear? That means A कॉम्प्लिमेंट काय? A कॉम्प्लिमेंट आणि A हे दोन ऑपोजिट सेट असतात. इज इट क्लियर? दॅट मीन्स A मध्ये जे मेंबर्स आहेत, A मध्ये जे एलिमेंट्स आहेत ते A कॉम्प्लिमेंटमध्ये नसणार आहेत, बट ए आणि ए कॉम्प्लिमेंटचे सगळे मेंबर्स हे यू मध्ये असणार आहेत. इज इट क्लियर? दॅट मीन्स ज्या स्टुडंट्सला 50पेक्षा कमी मार्क्स मिळालेले आहेत, इज इट क्लियर, ते म्हणजे ए कॉम्प्लिमेंट असणार आहेत. इज इट क्लियर? सो ए कॉम्प्लिमेंट काय? दी स्टुडंट्स हू सेक्युअर less than 50%. Is it clear? Less than 50% marks in maths. Is it clear? That means A कॉम्प्लिमेंटचे जे स्टुडंट्स आहेत ते क्लासमध्ये आहेत, दॅट मीन्स युनिव्हर्सल सेटमध्ये आहेत आणि एचे जे स्टुडंट्स आहेत ते सुद्धा युनिव्हर्सल सेटमध्ये आहेत, बट एचे जे स्टुडंट्स आहेत ते ए कॉम्प्लिमेंटमध्ये नाही आहेत. दॅट मीन्स 50पेक्षा लेस असणारे ए कॉम्प्लिमेंटमध्ये असणार आहेत. दॅट मीन्स 50 आणि 50पेक्षा जास्त असणारे एमध्ये असणार आहेत. इज इट क्लियर? सो डिअर फ्रेंड्स, इथं आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.